मुंबईच्या अंबोली पोलिसांचा अभिनेता एजाज खानला आणि उल्लू ॲपच्या मालकाला समन्स. दोघांनी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहून त्यांचं म्हणणं नोंदवण्याचे आदेश. हाऊस अरेस्टवरून शोवर मध्ये वाद. अभिनेता एजाज खानवर मुंबई बलात्काराचा गुन्हा दाखल. हाऊस अरेस्ट रियालिटी शो प्रकरणात तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई. एका अभिनेत्रीनं दाखल केली बलात्काराची तक्रार. अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर एजाज खान पोलिसांच्या संपर्कात नाही. पोलिसांनी एजाजला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन स्विच ऑफ असल्याची माहिती. बदलापूर अत्याचार प्रकरणी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणात नव्यानं एफआयआरची गरज नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा. हायकोर्टाचा नव्यानं एफआयआर दाखल करण्याचा निर्णय रद्द. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासह 9 जणांची निर्दोष मुक्तता झाली. कांदा निर्यात बंदी हटवण्यासंदर्भात निफाडमध्ये केलेल्या आंदोलनाच्या कारवाई प्रकरणी हा निकाल लागला आहे. शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत 7 मे रोजी सुनावणी होणार आहे. तब्बल 1.5 वर्षानं सर्वोच्च न्यायालयात सुनावणीचा मुहूर्त ठरलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं या याचिकेसाठी दाखल करण्यात आली होती. परभणीत काँग्रेसच्या सद्भावना यात्रेचा समारोप झाला. सभेला रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार कल्याण काळे, प्रणिती शिंदे, रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती. पीओबीच्या मूर्तीसंदर्भात अद्यापही कोणता निर्णय झालेला नाही. काकोडकर समितीचा अहवाल राज्य सरकारतर्फे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सुपूर्द करण्यात आला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 जूनला होणार आहे. नाशिक शहरातील धोकादायक वृक्षांवर चालणार कुऱ्हाड. विविध भागातून नागरिकांच्या तक्रारीनंतर उद्यान विभागाचा निर्णय. अपघातांना कारण ठरणाऱ्या वड, पिंपळ अशा झाडांचं होणार पुनर्रोपण. शेती, उद्योग, व्यापार, सहकार सह इतर क्षेत्रांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे अभ्यासक्रम तयार करा. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर वाढवणं काळाची गरज. अजित पवारांचं मत. बाजार समित्यांमधील अन्नधान्याची नासाडी रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेकडून एक अभ्यास गटाची स्थापना. 5 जणांचा अभ्यास गट नासाडी टाळण्यासाठी उपाययोजना सुचवणार. जालना शहरासह जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट. बदनापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट. अचानक झालेल्या पावसानं लग्न समारंभात उडाली तारांबळ. शेतातील पिकाचंही मोठं नुकसान. नाशिकच्या मनमाडमध्ये गारांचा अवकाळी पावसाचा तडाखा बसला. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. मात्र शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. प्रशासनानं तत्काळ पंचनामे करावेत अशी शेतकऱ्यांनी मागणी केली. गोंदियात आठवड्याभरापासून वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस झालाय. घरांचं आणि शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची भाजप आमदार विनोद अग्रवाल यांनी पाहणी केली. नांदेडमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळते. उन्हामुळे केळीच्या बागा करपल्या तर बाजारातही केळीचे भाव घसरले. अत्यल्प दरामुळे पिकांचा चारा म्हणून आता वापर करण्याची वेळ आली आहे. 2023 मध्ये नागपुरात उद्भवलेल्या पूर परिस्थितीला स्वामी विवेकानंदांचा पुतळा जबाबदार नव्हता. पुण्यातील सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन या तज्ज्ञांनी अहवाल दिलाय. विवेकानंदांच्या पुतळ्याला जबाबदार धरत हटवण्याची मागणी करण्यात आली होती. बीड शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गंजली. 32 दिवसांपासून बीड जिल्ह्याचा पाणीपुरवठा खंडित आहे. आमदार संदीप क्षीरसागरांकडून जलवाहिनीची पाहणी झाली. 8 दिवसाला पाणीपुरवठा होणार असल्याचं त्यांनी आश्वासन दिलं. बीड शहराला महिनाभरापासून पाणीपुरवठा नाहीये. संतप्त महिलांनी नगरपालिकेसमोर पाण्याचे माठ फोडून निषेध आंदोलन केलं. तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून देण्यात येणाऱ्या व्हीआयपी दर्शन पासची चौकशी होणार आहे. यासाठी 5 जणांची समिती नेमण्यात आली आहे. व्हीआयपी दर्शन पास घोटाळ्याच्या तक्रारीनंतर समितीची नेमणूक करण्यात आली आहे. विठ्ठल रुक्मिणी चरणी 5 लाखाची सोन्याची तुळशीमाळ अर्पण करण्यात आली. पंढरपुरातील भक्त अलका घाडगेंनी हे दान केले. मंदिर समितीतर्फे घाडगेंचं विठ्ठलाची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्याच्या सातेरी मंदिरात हापूस आंब्याची आरास करण्यात आली. सुमारे 1,500 हापूस आंब्यांनी हा गाभारा सजला. मंदिर परिसराला विविध फळांची आरास करण्यात आली. कोकणातील हापूस आंबा आता राज्यासह देशाच्या आणि परदेशातल्या बाजारपेठेत पोहोचवणं आणखी सुलभ झाले. वातानुकूलित गाडीतून आंब्याची निर्यात केली जाणार आहे. वातानुकूलित गाडीमुळे आंब्याला तापमानाचा फटका बसणार नसल्याची माहिती. रायगड जिल्ह्यात शेवटच्या हंगामातील हापूस आंबा बाजारात आलाय. 500 ते 600 रुपये प्रति डझन भाव आहे. त्यामुळे आंबा व्यापारी देखील समाधानी आहे.
महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे 21 मे रोजी राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. ई बाईक टॅक्सीला तीव्र विरोध करत राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर निषेध आंदोलन होणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात आता नो पार्किंग. रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. प्रवाशांची ने-आण करणाऱ्या वाहनांना आणि रिक्षांना मुभा देण्यात येणार आहे. सिंधुदुर्गच्या दोडामार्गमधील अनधिकृत मदरशावर बुलडोझर चालला. घराच्या परवान्यावर उभारण्यात आला होता मदरसा. शस्त्र आढळल्यानं दोडामार्गमधील मदरसा वादाच्या भोवऱ्यात पडला होता. पुणे बंगळुरू महामार्गावर तरुणाचा जीवघेणा स्टंट पाहायला मिळाला. व्हिडिओ व्हायरल झालाय. ताथोडे परिसरात तरुण धावत्या इलेक्ट्रिक दुचाकीवर स्टंट करताना कॅमेऱ्यात कैद झाला. तरुणावर कारवाईची मागणी. नागरिकांनी ही मागणी केली. नागपूर जिल्ह्यातल्या कामठीतील सैलाबनगरमध्ये हळदीच्या कार्यक्रमात हाणामारी झाली. दारूच्या नशेत काहींनी गोंधळ घातला. मारहाणीत 2 मुलं जखमी झाली. 3घांना अटक झाली. यवतमाळच्या किनी गावात युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला झाला. ढाब्यावर झालेल्या वादाची परिणती हल्ल्यात झाली. सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा ढाबा असल्यानं गुन्हा दडपण्याचा प्रयत्न झाला. नातेवाईकांनी हा आरोप केला. बारामतीत 111 बुलेट वाहनांचे सायलेन्सर बदलल्याची कारवाई झाली. वाहतूक पोलिसांनी सायलेन्सर जप्त करून त्यावर बुलडोझर फिरवला. छत्तीसगडमधून गडचिरोली जिल्ह्यात आली भरकटत रानटी हत्तीची जोडी आली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गाडी रानटी हत्तीच्या जवळ अचानक बंद केली. कर्मचाऱ्यांची त्यामुळे भंबेरी उडाली. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील शिंगवे दत्ताचे परिसरात बिबट्याचा वावर दिसून आलाय. ग्रामस्थांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण आहे. ग्रामस्थांनी रात्री घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, वन विभागानं आवाहन केलंय. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन झालं. आमची शाळा पालकमंत्र्यांच्या दारी या मथळ्याखाली विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. जालन्यात बहुजन समाज पार्टीचा महानगरपालिकेवर धडक मोर्चा निघाला. झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब रहिवाशांना PR कार्ड मिळावं, झोपडपट्टीधारकांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी आंदोलकांनी मागणी केली. एसी बंद तर काम बंद असा पवित्रा घेत कलिंग विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं. काम बंद आंदोलनाची हाक दिल्यानं विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला. ठाकरेंच्या शिवसेनेच्या युवा सेनेनं कुलगुरूंकडे तक्रार केली आहे. नाशिकमध्ये जिल्हा बँकेच्या सक्त कर्ज वसुलीच्या विरोधात काळारा मंदिराबाहेर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. सीतामाईकडे साकडं घालून कर्जमाफी करण्याची आणि कर्ज वसुली थांबवण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.